सर नमस्कार. 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 महिलांच्या आरोग्याशी संबंधित, महिलांच्या आरोग्याशी निगडीत अत्यंत एक महत्त्वाचा उपक्रम आपल्या हॉस्पिटलमध्ये राबविला जाणार आहे. तर काय कशा प्रकारे तो विषय असणार आहे? आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण सांगावं. राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल व इंडियन मेडिकल असोसिएशन उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वायकल कॅन्सर जो की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असतो, त्याच्यावर मार्गदर्शन वर प्राथमिक तपासणी ज्याला पॅप्समियर म्हणतात, ती टेस्ट ह्याचा एक जॉईंट उपक्रम आम्ही राबवतोय. 25 एप्रिल 2026 शनिवारी श्री साईकृती हॉस्पिटल उमरेड येथे. सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सर हा ह्याचा प्रादुर्भाव फार झपाट्याने वाढतोय. लोकांमध्ये त्याचं दक्षता घेतल्यास तो थांबू पण शकतो, पण ह्याची लक्षणे फार दुर्लक्षित राहतात. स्त्रिया सहसा बोलत नाही, संकोच बाळगतात. ही लक्षणे घरच्यांना सुद्धा सांगत नाही. त्यामुळे ती पसरल्यावर आणि आजार शरीरात पसरल्यावरच हे लक्षात येतं. त्यानंतर डॉक्टर माधुरी गावंडे व प्रशांत ढोके सर, जे की नागपूरच्या कॅन्सर हॉस्पिटलचे तज्ज्ञ आहेत, ते येणार आहेत आपल्याकडे व ते मार्गदर्शन करणारे लक्षणे, उपचार पद्धती, लसीकरण या आणि रिस्क फॅक्टर्स, की असे काही जोखमीचे घटक ज्याच्यामुळे या कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढू शकतो, या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल त्या दिवशी 25 एप्रिल रोजी. त्याचप्रमाणे पॅप्समियर ही एक अतिशय साधी सोपी टेस्ट आहे, ज्या टेस्टबद्दल आम्ही तुम्हाला विस्तृतपणे माहिती देऊ करण्याच्या आधी. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या टेस्टचे चार्जेस आम्ही फक्त ₹100 ठेवले, जे की प्रोसेसिंग फी राहणार आहे. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये स्लाईड जेव्हा चेक होते त्याआधी ती प्रोसेस केल्या जाते, तर त्या प्रोसेसची फीज आम्ही फक्त घेतोय तुमच्याकडनं. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलींना आणू शकता ह्यासाठी, की लसीकरण ज्याबद्दल सर फार विस्तृतपणे माहिती देतील. मी त्यांना विनंती करते की ते लसीकरणाबद्दल बोलतील. नमस्कार. सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा जो कॅन्सर आहे, याचा आपण निदान झाल्यावर पुढे उपचार करू, परंतु त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी, प्रतिबंधासाठी काही लसीकरण उपलब्ध आहे का, हा प्रश्न आहे. तर याविषयी असं आहे की याच्यासाठी एक चांगली लस उपलब्ध आहे, ज्याच्यामुळे जवळपास 90% पर्यंत कॅन्सरचा धोका कमी करता येतो. त्याला HPV व्हॅक्सिन असं म्हणतात. ज्या व्हायरसमुळे हा गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, त्याच्याबद्दलची ही व्हॅक्सिन आहे. ही अतिशय सुरक्षित व्हॅक्सिन आहे. सरकारतर्फे ही व्हॅक्सिन 9 ते 14 वयोगटातल्या लाभार्थ्यांना मुफ्तमध्ये देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे. या व्हॅक्सिनविषयी विविध प्रकारचे गैरसमज समाजामध्ये पसरवण्यात येत आहेत. त्यामुळे लोक ही व्हॅक्सिन घ्यायला घाबरत आहेत किंवा आपल्या मुलींना पाठवायला घाबरत आहेत व्हॅक्सिनसाठी. परंतु अशी कुठलीही भीती त्यांनी मनात बाळगू नये. ही व्हॅक्सिन अतिशय सुरक्षित आहे. नॉर्मली कुठल्याही व्हॅक्सिनेशनमुळे होणारा जो त्रास असतो, थोडे दुखणे, सुजणे आणि थोडाफार ताप येणे, अशा पद्धतीचा त्रास फक्त होऊ शकतो. अन्यथा इतर मुख्य असे खूप मोठे दुष्परिणाम या व्हॅक्सिनचे नसून ही एक सुरक्षित लस आहे. या व्हॅक्सिनविषयी देखील या कॅम्पमध्ये माहिती देण्यात येईल आणि त्याच्याविषयी लोकांच्या मनात जे काही गैरसमजूत आहेत ती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या ठिकाणी आलेले जे लाभार्थी असतील, ज्या महिला असतील, त्या या लसीकरणाविषयीचे आपले प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात आणि आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणार आहेत, ते त्याचं निराकरण नक्कीच करतील. माझी सर्वांना हे आवाहन आहे की व्हॅक्सिनेशन अवश्य करून घ्यायला पाहिजे. ही अतिशय मोलाची संधी आहे की ज्यामुळे उमरेड, भिवापूर, कुही तालुक्यातील स्त्रिया व आजूबाजूच्या ग्रामीण स्त्रिया या सगळ्यांना या संधीचा लाभ घेतल्यास फार फायदा होऊ शकतो. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की गर्भाशयाच्या कॅन्सरबद्दल जागरूकता आम्ही जी जनजागृती करतोय त्यास मदत करून आणि तुम्ही पण लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबियांना, शेजाऱ्यांना, मित्रमैत्रिणींना सगळ्यांना ह्या शिबिराबद्दल माहिती द्यावी ही विनंती. या शिबिरामध्ये नागपुरातील स्त्रीरोग, कर्करोग विशेषज्ञ आणि रेडिएशन थेरपीचे डॉक्टर्स देखील उपलब्ध राहणार आहेत आणि लसीकरणाविषयी देखील माहिती देणार आहेत. आपल्या सर्व समस्यांचे, आपल्या सर्व प्रश्नांचे निराकरण इथं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तेव्हा आमची उमरेड व ग्रामीण परिक्षेत्रातील सर्व लोकांना नम्र विनंती आहे
की आपण या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद.